आपने जो लेट लता प्रताप पाटिल की याद में हमें नीलेश पाटिल ने जो गिफ्ट हैम्पर दिया है वो लेट अमृत पाटिल साहब की याद में, और रविंद्र मुरलीधर पाटिल सरपंच दिवे ने गिफ्ट हैम्पर दिया है। सभी का विशेष धन्यवाद। पंचक्रोशी अब गेयर बदलता हुआ मैचेस काफी टाइट हो रहे हैं और आइए चुनौती अब भारी होती जा रही है क्योंकि हम आगे के पायदान पे बढ़ रहे हैं और इस पायदान पे इस वक्त कदम रखने के लिए मैं आवाज देना चाहूंगा वॉइस ऑफ बालकुम भरत पाटिल जी को। धन्यवाद सिद्दीक जी, खूप चांगला आवाज आपण ऐकत आहोत आजच्या दिवसामध्ये। सिद्दीकजी भावे खूप वर्षाचा अनुभव, भिवंडी नगरीतील एक नामांकित समालोचक म्हणून ज्यांची ख्याती, मात्र क्रिकेटचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांच्या समवेत आम्ही आज समालोचन करत आहोत। खूप भाग्यशाली आहोत। पंचक्रोशी प्रीमियर लीग नव्या युगातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पर्व पहिलं आणि आजच्या दिवसामधील ही तिसरी मॅच, आजच्या दिवसातील आपण ही तिसरी मॅच आपण पाहतोय। वेताळ वॅरियर्स विपक्ष जागृत मराठा रानाळ। जागृत मराठा रानाळ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे। डू ऑर डाय मॅच आहे। दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेले आहेत। हा तिसरी मॅच जो जिंकेल तो नक्कीच संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल। तर या मॅचकडे सलामीची जोडी आपण पाहतोय 40+ माध्यमातून संदीप स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश। तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज भूपेश। पहिलाच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अलॉन द कार्पेटने खेळून काढतोय लॉंग ऑन रिजन मधून। अडकेच क्षेत्ररक्षक येईल, एक धाव अडकेच अंकित केली जाते आणि एका धाव्याने येथे धाव फलकाचा श्रीगणेशा होतोय। ते म्हणजेच जागृत वेताळ वॉरियर्स या संघाचं। जागृत मराठा रानाळ संघ नक्कीच नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं। धावा चेसिंग करण्यामध्ये नक्कीच माहीर आहेत। याच कारणास्तव प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि भूपेश गोलंदाजी मार्कवरती तैनात केलेला आहे। यावेळेस फुललेंचा बॉल फक्त आणि फक्त मनगडाच्या साह्याने दिशा देण्याचं काम फलंदाज जयेशच्या माध्यमातून। तर दोन्ही फलंदाजांनी एक एक धाव घेऊन आता मात्र आपलं स्वतःचं खातं खोललेलं आहे। खूप चांगली स्पर्धा आपण इथं अनुभवतोय। बंद्र्या मारुती काल्लेर दरम्यान यावेळेस फुललेंचा बॉल आता भिरकावून देण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन व्यवस्थित झालेला नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र पहिला विकेटचं पतन। खबर प्रत्येक सिक्सरसाठी, प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपये, तसेच प्रत्येक चौकारांची हॅट्रिक असू द्या, षटकारांची हॅट्रिक असू द्या किंवा विकेट हॅट्रिक असू द्या, 5000 रुपयाचं पारितोषिक। उद्योगपती कोपर आदरणीय सन्माननीय हेमंतजी घरत यांच्याकडून हे पारितोषिक। दरम्यान या मॅचकडे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय भूपेश। मात्र काय गोलंदाजी होते, परफेक्ट लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा इथं खर्च करतोय। चौथं बॉल, यावेळेस फुललेंचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी, बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन 2 या धावसंख्येवर।
सुरेख गोलंदाजी कौतुक करायला हवं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय भूपेश. 2 धावा नक्कीच खर्च केल्या पहिल्या 2 चेंडूवरती, तदनंतर 2 चेंडूंवरती सलग 2 गडी बाद केले. हॅट्रिकची संधी आहे. पाहूया याआधी सुद्धा या स्पर्धेमध्ये 3 विकेट हॅट्रिक संपादन केलेले आहेत. नंदन पाटील असतील, गणेश असतील, चिराग असतील. यावेळेस भूपेश हॅट्रिकच्या पायथ्यावर, यावेळेस परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाच्या अंगठ्याचा वेध घेऊन टाकण्यात आलेला बॉल आणि फक्त बचावात्मकरित्या खेळून काढतोय. या बॉलला फक्त आणि फक्त सन्मान देण्याचं काम केलं ते म्हणजेच जयेश याने. चांगल्या फलंदाजाची हीच भूमिका असते, चांगल्या चेंडूला नेहमी सन्मान द्यावं आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा. त्याच प्रयत्नामध्ये यावेळेस जयेश मात्र इथे थोडंसं बॅकफूटवरती दिसतोय. तो म्हणजेच वेताळ वॉरियर्स हा संघ पॉवर प्लेचं षटक आहे. नक्कीच आपण पाहिलं असेल तर पॉवर प्ले षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचं काम फलंदाज करत असतात. मात्र यावेळेस काय होतंय, भूपेश अफलातून गोलंदाजी, लास्ट गो. यावेळेस फुलर यांचा बॉल फुलटॉस होता. आता यावेळेस मात्र खराब चेंडू, योग्य उत्तर. चेंडू ट्रॅव्हतोय लॉंग ऑन रिझम मध्ये, 1 बाउन्स, चौकार. सुरेख गोलंदाजी. मात्र शेवटच्या बॉलवरती एक खराब चेंडू, फुलटाचा चेंडू हाताळला भूपेश यांनी. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि याच प्रयत्नामध्ये मात्र दिशा भरकटला गोलंदाज आणि या 4 धावा नक्कीच देऊन गेल्या. त्या म्हणजेच वेताळ वॉरियर्स या संघाला. दर्शन क्रमांक 4 चालला फलंदाज पहिल्याच चेंडूचा सामना केला आणि 4 धाव्याने नक्कीच आपलं स्वतःचं खातं खोलत असताना एक बिग फाईट मॅच, एक चांगलं बॅटल इथे पाहायला मिळतं. दोन्ही संघ एका बाजूला आपण पाहतोय तर कोपर, दुसऱ्या बाजूला रानाळ. अतिशय चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना करण ओव्हर द विकेटने जयसाठी यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र तितकं एव्हल्युएशन मिळालं नाहीये. दरम्यान मात्र 1 धाव नक्कीच देऊन स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा दर्शन या फलंदाजाकडे एक चौकारच्या सहाय्याने खेळतोय. मात्र गोलंदाजी चांगली होती. आतापर्यंत तरी रानाळ या संघाकडून खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन, खूप चांगलं आयोजन. बंद्रा मारुती काल्हेरचं हे भव्य दिव्य असं मैदान, अतिशय देखणं असं मैदान. रसिक प्रेक्षकांना बसण्यासाठी पॅव्हेलियनची व्यवस्था. विकेट यावेळेस भिरकावून द्यायचा प्रयत्न होता. मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. जेलची संधी, चिराग माळी होता चेंडूच्या खाली. मात्र इथे एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र खूप चांगला प्रयत्न. बऱ्याच लांबून खूप वेगाने धावत आला चेंडूवरती, मात्र थोडंसं कमी पडताना दिसलं. दरम्यान यावेळेस संधी मिळाली ते म्हणजेच फलंदाज दर्शन याला. बघ या संधीचं सोनं करतोय का फलंदाज. दरम्यान 1 धाव्याने आता मात्र धावफलकावरती धावा 9 अंकित होत असताना संत आणि सावध गतीने इथे धावा जमा करण्याचं काम वेताळ वॉरियर्स कोपर हा संघ. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने करण. यावेळेस स्विचिट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे पहा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. स्विचिट खेळताना नेहमीच चेंडूच्या रेषेवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचा, मात्र तसं होताना इथे दिसलेलं नाहीये. चांगली गोलंदाजी. फलंदाजाच्या मुवमेंटचं शेवटपर्यंत इथे देखरेख करत असताना गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळेस टप्प्याचा चेंडू शॉर्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि आणखीन एक विकेटचं पतन. 3रं विकेटचं पतन होतं इथे 10 या धाव संख्येवर.
असेल आपण तर भूपेश यांनी फक्त 7 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते. त्यानंतर आलेला गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय तो म्हणजे करण आणि 4 चेंडू हाताळताना फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केले. तर कुणाल यांच्यासाठी खुशखबर, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक विनय यांच्याकडून. तसेच आपण पाहिलं असेल तर प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. उद्योगपती कोपर आदरणीय हेमंतजी घरत यांच्याकडून यावेळेस अफलातून स्ट्रोक, अप्परकटचा हा स्ट्रोक, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू दन 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 करत चेंडू सीमा पार. सुरेख फलंदाजी. आता मात्र जयेश यांच्या बॅटमधून या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धाव संख्या धाव फलकावरती 14. वेताल वॉरियर्स या संघाच्या यावेळेस फुललेंचा बॉल होता, भिरकावून द्यायचा प्रयत्न होता ऑन साईडला, बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू आदळला. दरम्यान शॉर्ट थर्डमॅन रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. दरम्यान 1 धाव आणखीन ऍड केली जाईल स्कोर कार्डवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती त्या म्हणजे 3 गडी बाद 15 धावा. आपण पाहतात पंचकृषी प्रीमियर लीग पर्व पहिलं, हिंदवी युवा प्रतिष्ठान आयोजित पंचकृषी प्रीमियर लीग 3 दिवस चालणारी स्पर्धा. अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. अप्रतिम आयोजन, तितकंच दर्जेदार नियोजन, अफलातून कामगिरी. आपण GTC च्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube लाईव्ह अनुभवतोय. यानंतर होणारा सामना ध्रुवा 11 आणि जॉय कुमार. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपण पाहिला असाल तर आयोजकाच्या भूमिकेमध्ये राकेश पाटील असतील, हेमंत पाटील असतील, नंदन पाटील असतील, सुनील पाटील असतील. अतिशय उल्लेखनीय कामगिरी आणि या 6 गावांना एकत्रित घेऊन खेळण्याची संकल्पना अतिशय उल्लेखनीय. 6 गावातील सर्व खेळाडूंना एकत्रित आणून खेळण्याची ही संकल्पना आणि या संकल्पनेला दाद देण्याचं काम केलं ते म्हणजे पंचकृषी प्रीमियर लीगचे अध्यक्ष श्री भरतजी जयवंत पाटील. खूप खूप धन्यवाद भरतजी पाटील. असंच आपलं प्रेम या स्पर्धेवरती आणि या पंचकृषी लीग वरती. दरम्यान या वेळेस चिराग माळी 3रं षटक ओव्हर द विकेटने. फुल टॉस बॉल होता, लोवर फुल टॉस मात्र अलॉन द कार्पेटने खेळून काढतोय. दरम्यान एका धावेने आणखीच इथे स्ट्राईक रोटेट होत असताना 16 धावा धाव फलकावरती चिराग माळी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने मात्र मन मोहित केलेलं आहे. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, संपूर्ण स्पर्धेमध्ये एक अर्धशतक इथे पाहायला मिळालं, ते सुद्धा चिराग माळीच्या बॅटमधून. अफलातून फलंदाजी केली होती. यानंतर आले ते म्हणजेच यावेळेस गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावरती स्वीकारत असताना ओव्हर द विकेटने यावेळेस कुणाल यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, जेलची संधी आणि इथे कुणालला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. विकेट सर. खेळाडू म्हणून ज्याची ख्याती असा हा खेळाडू तो म्हणजे चिराग माळी. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, प्रत्येक स्तरावरती आपली उंची गाठत असताना यावेळेस पंचकृषी प्रीमियर लीग
आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका इथं गाजवत असताना चिराग माळी अफलातून गोलंदाजी. खुशखबर कामेश पाटील यांच्यासाठी सलग 2 षटकारासाठी तेज सिंग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सलग 2 षटकारांसाठी. दरम्यान यावेळेस मात्र कामेश एखाद्या वेळे आपलं खातं खोलत असताना तर स्ट्राईक इथे रोटेट करतोय जयेश. सलामी चाललेला बॅट्समन एक चौकारच्या साहाय्याने खेळतोय. नक्कीच जयेशवरती संपूर्ण दारोमदार असणार आहे या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये आपल्या संघाला धावफलक उंचीवरती गाठण्यासाठी. दरम्यान पुन्हा एकदा चिराग माळी राईट आर्म ओव्हर दी विकेटने जयेशसाठी. यावेळेस स्विचिट खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे पहा मिस होतोय बॅट्समन, मिस होतोय यष्टीरक्षक, मात्र इथे बॅकअप चांगला पाहायला मिळाला. दरम्यान डॉट डिलिव्हरी, सुरेख कामगिरी, सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. जितकं कौतुक करावं तितकं कमी. परफेक्ट लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना गुडलेन स्पॉटवरती चेंडूची हाताळणी करतोय. पाहतोय फलंदाजाची मुवमेंट काय आहे, फलंदाज कोणत्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान पुन्हा एकदा आयटम ओव्हर दी विकेटने 5वा बॉल. यावेळेस खोटपास चेंडू होता. इथे मात्र जेलची संधी आणि इथे अफलातून जेल. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर स्थापित करून ठेवली आणि हर्षल यांनी जेल टिपला. विकेटचं पतन. रक्षकाने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर स्थापित करून ठेवली होती आणि अंतिम क्षणी आपल्या हाताचा पिंजरा खोलला आणि चेंडूला आपल्या हातामध्ये विसावला. दरम्यान इथे मात्र हावी ठरतोय ते म्हणजेच रानाळ संघ. अफलातून कामगिरी. प्रत्येक गोलंदाज आपली बाजू इथे व्यवस्थितरित्या मांडत असताना चालू असणारा सामना आपण पाहतोय तो म्हणजेच वेताळ वॅरियर्स कोपर विपक्ष जागृत मराठा रानाळ. दरम्यान इथे लास्ट गो चिरागचा फुलर लेनचा बॉल होता, मात्र इथे अफलातून कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव इथे अंकित केली जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा इथे धावफलकावरती वेताळ वॅरियर्स या संघाच्या त्या म्हणजेच 18 धावा. जवळजवळ 6च्या सरासरीने चाललाय तो म्हणजेच वेताळ वॅरियर्स हा संघ. 18 चेंडू आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावरती इथे लावण्यात येतात ते म्हणजेच वेताळ संघाकडून. उल्लेखनीय कामगिरी ते म्हणजेच रानाळ संघाची. तर नक्कीच आणखीन 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथे पारितोषिक पहा. प्रत्येक 6 साठी 500 रुपये, तसेच हॅट्रिक प्रत्येक हॅट्रिक साठी इथे 5000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. उद्योगपती कोपर आदरणीय सन्माननीय श्री हेमंतजी घरत यांच्याकडून. तर पाहूया आणखीन 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि ती कुवत आहे. योगेशकडे असेल, कामेशकडे असेल. आपण कामेश यांना सुद्धा पाहिलं, खूप चांगली फलंदाजी कामेशांनी सुद्धा केलेली आहे. मात्र यावेळेस संघ अडचणीत आहे. फक्त 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत आणि नक्कीच धावांचं आलेख इथे वाढवावा लागेल या 2 फलंदाजांना. तर आपण पाहिलं असेल तर 5 गडी बाद 18 अशी धावसंख्या झालेली आहे. कोणत्याही जोडीमध्ये इथे पार्टनरशिप बिल्डअप करताना पाहायला मिळाली नाहीये. कोणत्याही फलंदाजाने खेळपट्टीवरती इथे थांबून राहिलेले नाहीयेत. दरम्यान यानंतर होणारी मॅच आपण सज्ज राहायचं आहे. जॉय कुमार अँड कंपनी आणि दुर्वा एंटरप्राइजेस. अमर पाटील यांच्याकडून खुशखबर. कामेश यांच्यासाठी 2 6 जर लागवले तर 500 रुपयाचं पारितोषिक.
यावेळेस फुलरचा बॉल लिडिंग एज आणि विकेटचं पतन, 6व्या विकेटचं पतन होत आहे, म्हणजे 18 या धावसंख्येवर. गोलंदाजी नयन, पहिलं षटक आपण पाहिलं असेल तर भूपेश यांनी हाताळलं. विश्लेषण आपण पाहिलं असेल तर 7 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. त्यानंतर आला गोलंदाज करण, अफलातून गोलंदाजी, फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. त्यानंतर आला चिराग माळी, 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. त्यानंतर आला नयन, अफलातून गोलंदाजी, पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. 18 धावसंख्येवरती मात्र फलंदाजांना इथे थांबवून ठेवण्यात आलेलं आहे. वेताळ वॉरियर्स या संघाच्या फलंदाजांना आतापर्यंत तरी राणा संघाने थांबून ठेवलेलं आहे. मात्र यावेळेस बंटी नवीन फलंदाज खेळपट्टीवरती, स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत असेल तर योगेश. मात्र काय गोलंदाजी होती नयन, राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे फक्त एकच धाव आणखीन ऍड केली जाते. 19 धावा धावफलकावरती. पंचक्रोश प्रीमियर लीग आपण पाहत आहात. बंद्रा मारुती काल्हेरचं हे क्रीडांगण, भव्य दिव्य असं क्रीडांगण, रसिक प्रेक्षकांना बसण्यासाठी इथं पॅव्हिलियनची व्यवस्था, कौतुक करायला हवं ग्रामपंचायत काल्हेर गावाचा. यावेळेस फुलटच बॉल होता, भिरकावून द्यायचा होता, असा चेंडू नक्कीच जायला हवा सीमेच्या पार. मात्र इथे अलॉन द कार्पेटने खेळून काढलं. दरम्यान 1 धाव आणखी ऍड केली जाते. 20 धावा धाव फलकावरती. लो स्कोरिंग मॅच नक्कीच असेल असं वाटतंय, कारण की आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. फक्त 20 धावा धाव फलकावरती, आणखी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एखादे जर मोठे फटके आले. यावेळेस स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र आणखीन एक डॉट डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजी. बंटी क्रमांक 8चा आलेला फलंदाज, आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंवरती जर 8 ते 10 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर उभा करेल कोपर संघ. ओव्हर द विकेटने यावेळेस शॉटॉम्पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या खालच्या टोला चेंडू आदळला. दरम्यान 1 धाव नक्कीच आणखीन ऍड केली जाते स्कोर कार्ड वरती. 21 धावा, लास्ट टू गो, अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील. अफलातून गोलंदाजी नयन, स्लॉगवरचे षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. 1 गडी बाद केलेला आहे. लास्ट गो योगेश साठी. यावेळेस मात्र अफलातून देख ना, क्रिकेटचं सौंदर्य स्थापन करत असताना अप्पर कटचा हा स्ट्रोक डीप पॉइंट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी चौकार. आपण तयारीत राहायचं आहे. एक डीजे मास्टर आपल्याला बर्थडे सॉन्ग लावायचं आहे. करणचा बर्थडे आहे आणि करणचा बर्थडे इथे सेलिब्रेट होणार आहे मुख्य व्यासपीठावरती. बर्थडे बॉय करण आणि त्यांचा इथे वाढदिवस नक्कीच साजरा केला जातोय. पंचक्रोशी प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामधील 3रा दिवस, अंतिम दिवस, मेगा फायनल डे आणि करणचा हा वाढदिवस. नक्कीच खूप खूप शुभेच्छा करण तुला. आई एकवीरा चरणी हीच प्रार्थना, तुला उदंड आयुष्य लाभो, सुख समृद्धी लाभो. तर डीजे मास्टर आपण रेडी राहायचं आहे.
खेल की शुरुआत करना है। हालांकि टॉस हो रहा है और करण पाटिल अरविंद पाटिल के साहबजादे हैं, जिनका कि आज बर्थडे है और उन्हें बर्थडे की ऑर्गेनाइजिंग कमेटी ने लाख शुभकामनाएं दी है। थँक्यू सिद्धेशजी. टॉससाठी मी आमंत्रित करतोय कोपरगावचे सरपंच आदरणीय सन्माननीय श्री रमेशजी पाटील साहेब, तसेच त्यांच्या समवेत विनायकजी पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कोपरगावचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय सन्माननीय रमेशजी पाटील साहेब. तर इथे टॉस केला जाईल. जॉय कुमार अँड कंपनी आणि दुर्वा एंटरप्राइजेस. आजच्या दिवसातील ही चौथी मॅच पंचक्रोशी प्रीमियर लीग. एका बाजूला हिंदवी युवा प्रतिष्ठान आणि एका बाजूला पंचक्रोशी प्रीमियर लीग. हिंदवी असा कॉल आहे आणि हिंदवी असंच कॉल आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर मी जास्त वेळ घेणार नाहीये. मॅच इथे सुरू आहे. तर टॉस आपल्या बाजूने लागलेला आहे. एक निर्णायक मॅच असणार आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? अंडर 40 रोखण्याचा प्रयत्न करू. अंडर 40. तर नक्कीच मी जास्त वेळ घेणार नाहीये, कारण की मॅच इथे सुरू होते. तर दोन सामने आपण सुद्धा हरलेले आहात आणि ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. तर कशा प्रकारे काय रणनीती असेल वेगळी? रणनीती तर काय नाही, आम्ही आता जिंकण्याचा प्रयत्न करू. 2 मॅच आम्ही हारलेलो, आम्ही ती जे चुका झाल्या ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू या मॅचमध्ये. तर नक्कीच जास्त वेळ घेता येत, मॅच सुरू होते. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. तर नक्कीच टॉस बॉक्समधून न्यूज आहे की जॉय कुमार अँड कंपनी या संघाच्या वतीनं टॉस लागलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर वळूया मॅचकडे, जेथे सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेतील दिग्गज समालोचक सिद्दीकजी भावे सर. धन्यवाद भरत पाटिल. पहली गेंद पे शिकार करते हुए परवीन का दिलीप पाटिल जिन्होंने सिटी क्रिकेट में भी खासतौर से परशुराम टावड़े स्टेडियम पे कई मैन ऑफ द मैच अपनी गेंदबाजी से जीते. उन्हें मैं कालेर का मलकम मार्शल कहता हूं. पहला ही विकेट हासिल करते हुए दिलीप पाटिल. हालांकि लक्ष्य जागृत मराठा के सामने सिर्फ 26 रनों का है. नए बैट्समैन यशराज का साथ देने के लिए आते हुए बैट्समैन संदीप. आप देख रहे हैं पंचक्रोशी प्रीमियर लीग कालेर. आप सभी का हार्दिक स्वागत है. आज कौन बनेगा विजेता? हु विल बी दी विनर ऑफ पंचक्रोशी प्रीमियर लीग? आप तक लाए हैं हिंदवी युवा प्रतिष्ठान और उनके प्रेसिडेंट माननीय श्री भरत जयवंत पाटिल, राकेश पाटिल, हेमंत पाटिल, नंदन पाटिल और सुनील पाटिल. दिलीप पाटिल विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए मुंडोरा एंड से मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ शॉर्ट थर्मेन पॉइंट कवर मिड ऑफ घेरे के अंदर, मिड ऑन घेरे में बैकवर्ड स्क्वायर लेग. ये गेंद इनफील्ड के ऊपर से बहुत ही खूबसूरत शॉट. गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 4 रनों के लिए. और चौके से खाता खुला है जागृत मराठा रानाल का. प्रदीप पाटिल उर्फ पप्पू सेठ ओनर टीम है. बहुत ही खुशनुमा मौसम, हल्की हवाएं मुंडोरा से बहती हुई और इस
ग्राउंड की बात ही कुछ और है। इसका लोकेशन मानो वेस्ट इंडीज न्यूजीलैंड से मिलता जुलता बंदरिया मारुति कालेर क्रिकेट ग्राउंड। दिलीप पाटिल तेज गेंद फिर से इनफील्ड के ऊपर से टिपिकल पावर प्ले शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। ये मैच दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि जीतने वाली टीम ग्रुप ए से क्वालिफाई होंगी। हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम है। विघ्नेश प्रताप पाटिल की तरफ से। इस मर्तबा टॉपेज लालच बुरी बला, लेकिन बच गए। सिक्सर लगाने के चक्कर में कहते हैं कि लालच बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है, एक बार गले लग गई तो गला ही दबा देती है। लेकिन यहाँ बच गए। यशराज 9 पे पहुंचा है स्कोर। दिलीप पाटिल बहुत ही अनुभवी गेंदबाज है। कैफी आजमी ट्रॉफी में 2 मरतबा मैन ऑफ द मैच रहे थे दिलीप, 1 मरतबा अंजुमन ट्रॉफी में सिटी क्रिकेट में, लेकिन थोड़े महंगे साबित होते हुए मैंडेटरी पावर प्ले के ओवर में मुंडोरा एंड से। इस मरतबा फ्लिक किया, पीछे खिलाड़ी, ओ क्या छूटा। देखिए आपकी किस्मत खराब हो तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी काट ले। खराब किस्मत रही दिलीप की। वियान इंटरप्राइजेस के सभी खिलाड़ी आपको वीआईपी शामियाने के सामने आना है। 1 रन से डबल फिगर में स्कोर 10 रन 1 विकेट। दिलीप पाटिल यशराज के लिए उछाल दिया, क्या गेंद मैदान के बाहर। ओ देखना है क्या कुछ हुआ है। अंपायर के इशारे का इंतजार है। 2 रन भाग लिए। तीसरे अंपायर को पूछा अंपायर ने, यस तीसरे अंपायर हमारे, उनको पूछा है कि क्या जब कैच लिया उनका पैर बाउंड्री के पीछे था। आप देख रहे हैं पंचक्रोशी प्रीमियर लीग कालेर 2022 सीजन 1। देखना है कि तीसरे अंपायर ऑनफील्ड अंपायर का जो भी निर्णय वो अंतिम रहेगा। आप अपना निर्णय बता दें। 2 रन। तो 1 ओवर की समाप्ति के बाद रन बने इस वक्त जागृत मराठा के 12, 1 विकेट कमाने के बाद। बचे हुए 3 ओवर में यहां से सिर्फ 14 रन चाहिए। ऑफिशियल स्कोरर नैनेश्वर मुकादम। ये कारखाना नहीं बल्कि क्रिकेट के कारखाने का हिसाब किताब करते हैं। खेल की शुरुआत होती हुई मंदिर एंड से। देखना है मोर्चे पे किसको लगाया जा रहा है। नयन को मोर्चे पे लगाया जा रहा है, लेकिन देखना यह है कि विजेता टीम ग्रुप ए से टॉप 4 में क्वालिफाई कर जाएंगी। इससे पहले विहान इंटरप्राइजेस ग्रुप ए से क्वालिफाई कर चुकी है। राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया ड्राइव, कारपेट के जरिए ऑन साइड में लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, 1 रन आता हुआ स्कोर में। संदीप 2 पे पहुंचे, कुल स्कोर को पहुंचा दिया 13 रन। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज नयन
सुई चीट की कोशिश, बढ़िया गेंद, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। नाइन, इस मर्तबा चिप कर दिया, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी और आउट हो गए यशराज। तेज आउटफील्ड पे सरक रही है और नहीं रोक पाए, गेंद फाइन लेग बाउंड्री पर 4 रन। जागृत मराठा रानाल 17 रन हो चुके हैं, यहां से 9 रन और चाहिए क्वालिफाई करने के लिए। प्रदीप सेठ और पप्पू सेठ फेम टीम जागृत मराठा रानाल को बीपीएल का फाइनल खेली थी। जागृत मराठा पीएनडी प्रीमियर लीग का टर्न कर दिया पैरों के सामने, आउटफील्ड में 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पे पहुंचा है। 2 विकेटों के नुकसान पर दूसरा ओवर चल रहा है। जो बल्लेबाजी रही थी वैताल वॉरियर की, स्कोर है इस वक्त 18 रन। 8 रन और चाहिए मुकाबले के जीतने के लिए। चिराग माली बिग बट ऑफ रानाल, तालुका क्रिकेट के बहुत ही मशहूर ऑलराउंडर, चाहे ग्रामीण फॉर्मेट हो, चाहे ओपन फॉर्मेट हो और चाहे सिटी क्रिकेट BC4 हो, वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, स्विंग एंड मिस, लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर 19 पे पहुंचा। गेंदबाजी कर रहे हैं नयन, राइट आर्म ओवर द विकेट। चिराग माली को, ओहो ये उड़ाया, 6 रन। चिराग ब्रांडेड स्ट्रोक,